बंधू. कारागृहामध्ये संजय राऊत यांनी लिहिलेलं पुस्तक एबीपी माझाच्या हाती नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये बाळासाहेबांनी अमित शहांवरती उपकार केल्याचा दावा. गोध्रा कांडामध्ये मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती. नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये संजय राऊतांचा गौप्यस्फोट, अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचा दावा. शांततेसाठी भारताच्या सोबत चर्चा करण्यास तयार. कामरा एअरबेसला भेट दिल्याच्या नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी आळवला शांततेचा सूर. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करार फक्त 18 मे पर्यंत. संसदेमधल्या भाषणात पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. डीजीएमओमधील हॉटलाईन संभाषणाच्या दरम्यान निर्णय घेतल्याचा दावा. पहलगामच्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या अफगाणिस्तानसोबत भारताची प्रथमच चर्चा. अफगाणिस्तानच्या भूमिकेचं परराष्ट्र मंत्र्यांकडून स्वागत. दोन्ही देशांमध्ये अविश्वास निर्माण करणाऱ्या पाकिस्तानच्या फेक बातम्या फेटाळल्याबद्दलही आभार. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज करणार गुजरातच्या भुज एअरबेसचा दौरा. सैन्याच्या शौर्याला करणार सलाम. सीमेवरील सुरक्षेचा सुद्धा आढावा घेणार. कर्नल सोफियानबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंत्री विजय शहांच्या याचिकेवरती आज पुन्हा एकदा सुनावणी. एफआयआरला शहांचं सुप्रीम कोर्टात आव्हान. भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. 18 मे ते 24 मेच्या दरम्यान शिवसेना काढणार तिरंगा रॅली. सैन्याचं मनोधैर्य वाढवण्याचं आवाहन. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याला न जुमानता ऍपल भारतामध्ये गुंतवणूक करत राहणार असल्याची माहिती. भारताला प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून कायम ठेवणार. काश्मीरच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. मारले गेलेले 3 दहशतवादी हिजाबुल मुजाहिद्दीनचे. हिजबुलकडून निवेदन जारी करत मान्य. मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल. 27 मे पर्यंत केरळ आणि 7 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज. दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा अनोखा सन्मान. बीसीसीआय मुख्यालयामध्ये 10,000 गावस्कर नावाची विशेष बोर्डरूम. गावस्कर यांच्या हस्ते उद्घाटन. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आताच्या क्षणाची मोठी